नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2022 चा म्हणजेच गेल्या वर्षीचा पीक विमा राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उर्वरित 75% पीक विमा गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम 2022 चा त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला होता, परंतु वाटप करण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे मित्रांनो, आता राज्यातील 34 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2022 चा उर्वरित 75% पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। सोयाबीन, कापूस या दोन पिकाचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे, कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे, कोणत्या पिकासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप सुरू आहे, हेक्टरी रक्कम किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, तुमच्या जर खात्यामध्ये अद्यापर्यंत जर रक्कम जमा झाली नसेल तर कोणत्या तारखेपर्यंत, अखेरची तारीख कोणत्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2022 च्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 चा उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप अखेर 5 विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये 75% पीक विमा गेल्या वर्षीचा मंजूर झालेला होता। याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर, आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप बाकी होतं। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामधील जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 28,502 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण हे केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील 56,689 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील 4,459 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या काही शेतकऱ्यांनी ज्या पिकासाठी पीक विमा भरलेला होता त्या पिकासाठी पात्र शेतकरी बांधवांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जात आहे। याचबरोबर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील 417 शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। कालपासून या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर जालना जिल्ह्यातील 2,66,144 शेतकरी बांधवांपैकी जवळपास 88,358 शेतकरी बांधवांना 70,70,00,000 रुपयाचा गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीक विमा मंजूर होऊन वाटपाला सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यातील 916 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गेल्या वर्षीच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। याचबरोबर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 12,381 शेतकरी बांधवांना उर्वरित 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील एकूण 75,850 शेतकऱ्यांपैकी 46,018 शेतकऱ्यांना 31,15,00,000 रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण हे पूर्ण केलं जाणार आहे। वाटपाला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील 432 शेतकऱ्यांपैकी जवळपास 243 शेतकऱ्यांना 2,95,000 रुपयाचा उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,01,258 एकूण शेतकऱ्यांपैकी 66,149 शेतकऱ्यांना 41,12,00,000 रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्वाचा जिल्हा पालघर, आणि पालघर जिल्ह्यातील 135 शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर रायगड जिल्ह्यातील 109 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। वाशिम जिल्ह्यातील 1,65,679 शेतकऱ्यांपैकी 1,08,145 शेतकऱ्यांना 53,81,00,000 रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील 2,35,751 शेतकऱ्यांपैकी एकूण एवढ्या शेतकऱ्यांपैकी 1,56,056 शेतकऱ्यांना 103,73,00,000 रुपयाचा उर्वरित 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। एकंदरीत पुढचा महत्वाचा जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील 4,716 शेतकऱ्यांपैकी 3,115 शेतकऱ्यांना 2,56,00,000 रुपयाच्या उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। आणि मित्रांनो, पुढचा महत्वाचा जिल्हा सांगली जिल्ह्यातील एकूण 3,009 शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले होते, आणि या सांगली जिल्ह्यातील 3,009 शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांपैकी 1,678 शेतकऱ्यांना 1,83,00,000 रुपयाचा उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्वाचा जिल्हा आहे यवतमाळ, आणि यवतमाळ जिल्ह्यातील
3,94,660 एकूण शेतकऱ्यांपैकी 2,52,447 शेतकऱ्यांना 161 कोटी 28 लाख रुपयाच्या उर्वरित 75% विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केलं जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो जवळपास यवतमाळ जिल्ह्यातील 14,928 शेतकऱ्यांना 25% अग्रिम भेटलेला नव्हता, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना 7 कोटी 31 लाख रुपयाचं तो 25% अग्रिम सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो एकूण आता पुढचा महत्वाचा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 1,15,415 शेतकऱ्यांपैकी 69,945 शेतकऱ्यांना 66 कोटी 31 लाख रुपयाच्या उर्वरित 75% विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो 696 शेतकऱ्यांना 60 लाख रुपये पुन्हा 25% अग्रिम म्हणून वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो आता अमरावती जिल्ह्यातील 15,377 शेतकऱ्यांना एकाही रुपयाचा विमा वितरण झालं नव्हतं, त्याही शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील 4,099 शेतकऱ्यांना 75% विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील 5,49,016 एकूण क्लेम केलेले शेतकरी आहेत आणि यांच्यापैकी 3,13,894 शेतकऱ्यांना एकूण 257 कोटींचं उर्वरित 75% विम्याचं वितरण हे धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो आता पुढचा महत्वाचा जिल्हा लातूर आणि लातूर जिल्ह्यातील 4,30,912 शेतकऱ्यांनी एकूण क्लेम केलेले होते आणि याच्यापैकी 2,40,556 शेतकऱ्यांना जवळपास 156 कोटी 64 लाख रुपयाचा उर्वरित 75% विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो परभणी जिल्ह्यातील 4,90,486 शेतकऱ्यांनी एकूण क्लेम केलेल्या होत्या आणि अशा क्लेम केलेल्या परभणी जिल्ह्यातील एकूण या क्लेम केलेल्यापैकी 3,49,187 शेतकऱ्यांना 172 कोटी 54 लाख रुपयाचा उर्वरित 75% विमा मंजूर करण्यात आलेला आहे। वर्धा जिल्ह्यातील 17,397 शेतकऱ्यांपैकी 10,512 शेतकऱ्यांना 6 कोटी 77 लाख रुपयाच्या उर्वरित 75% विम्याचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील 13,087 शेतकऱ्यांपैकी 6,119 शेतकऱ्यांना 1 कोटी 28 लाख रुपयाच्या उर्वरित 75% विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील एकूण 4,47,842 शेतकऱ्यांपैकी जवळपास 50 ते 55,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित 75% विम्याचं वितरण होऊ शकतं। अद्यापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये 75% विम्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं नाही। मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 1,07,24 शेतकऱ्यांपैकी जवळपास 57,497 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयाच्या उर्वरित 75% विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो धुळे जिल्ह्यातील 32,031 शेतकऱ्यांना जवळपास 32,031 शेतकऱ्यांपैकी 13,816 शेतकऱ्यांना 8 कोटी 56 लाख रुपयाच्या उर्वरित 75% विम्याचं वितरण केलं जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील 2,434 शेतकऱ्यांपैकी 1,295 शेतकऱ्यांना 41 लाख रुपये। याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील 4,301 शेतकऱ्यांपैकी 1,652 शेतकऱ्यांना 55 लाख रुपये। रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20 लाख रुपये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 लाख रुपये। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 50 ते 60 कोटी रुपये। याचबरोबर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 20 ते 25 कोटी रुपयाचा विमा वाटप होऊ शकतो। याचबरोबर एकंदरीत आपण खरीप हंगाम 2022च्या उर्वरित 75% विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।